हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जरांगेंची मराठा आंदोलकांसोबत आज निर्णायक बैठक। मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या जवळचा माणूस षडयंत्र रचतोय, जरांगेंचा गंभीर आरोप। जरांगेंचा मूर्खा फाडला जाईल, अनेक लोक सत्याचे बॉम्ब फोडतील, अजय बारसकरांची माहिती। लोणावळ्याच्या बैठकीमधील डीलनंतर जरांगेंनी सरसकट आरक्षणाची मागणी सोडली, बारसकरांचा आरोप। छोट्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या, बूथ प्रमुखांनी किमान 50 पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये घ्यावं, चंद्रशेखर बावनकुळेंचं पदाधिकाऱ्यांना आवाहन, सूत्रांची माहिती। चंद्रशेखर बावनकुळे खरं बोलले, मैत्री करून पाठीमध्ये खंजीर खुपसा आणि संपवा हे भाजपचं आधीपासूनच धोरण, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। पक्षांना बरोबर घेऊन ठेचून काढण्याची भाजपची वृत्ती, थोडा थोडा अनुभव आम्हालाही येत आहे, अकोल्यामध्ये आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच, भाजपकडून अतुल सावे तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरेंच्या नावाची चर्चा। अजित पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तळ ठोकून, अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावर, सुनेत्रा पवारांचा दौंडमध्ये कार्यक्रम तर सुप्रिया सुळेही पुण्यामध्ये विकास कामांची पाहणी करणार। नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरींच्या नावाची चर्चा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही नितीन गडकरींच्या उमेदवारीला पसंती, सूत्रांची माहिती। महायुतीकडून कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या संजय मंडिकांना उमेदवारीचे संकेत, काही दिवसांपूर्वी मंडिकांनी शहांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारचा चहापानाचा कार्यक्रम, विधानभवनात कार्यक्रम पार पडणार। महाविकास आघाडीची दुपारी 1 वाजता बैठक, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंच्या कार्यालयामध्ये बैठक होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज साताऱ्यामधल्या माणच्या दौऱ्यादरम्यान फडणवीस उदयनराजे भोसलेंची भेट घेणार। भाजप आमदार टी राजा सिंह यांची आज मीरा भाईंदरमध्ये सभा, अटी शर्तींसह हायकोर्टाकडून सभेला परवानगी। प्रलंबित मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांचा चौथ्या दिवशीही संप सुरूच, आपत्कालीन सेवा सुरू, तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या। मुंबईवर 1 मार्चपासून 10% पाणी कपातीचे संकट, भातसा आणि वैतरणा धरणातील राखीव साठ्यातील पाणी मिळण्याची शक्यता। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाचा तपास मुंबईच्या एनसीबी पथकाकडून होणार, आतापर्यंत 3500 कोटींचं ड्रग्ज जप्त। राज्यातील सर्व बाजार समित्या उद्या बंद राहणार, बाजार समित्यांचे केंद्रीकरण करणारे विधेयक मागे घेण्याची मागणी। 4 जून 2024 पासून अमेरिकेमध्ये गुगल पे ॲप बंद होणार, गुगल वॉलेट प्लॅटफॉर्मवर पेमेंट ऑफर आणणार, ॲप बंद केल्यानं पीअर टू पीअर पेमेंटही बंद होणार। राम मंदिरामध्ये महिनाभरामध्ये भाविकांकडून 25 कोटींचं दान, 23 किलो सोनंही भाविकांकडून अर्पण, चेक आणि ड्राफ्टच्या माध्यमातूनही दान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।